आयुक्त साहेबांनी काही प्रशासनातले अधिकारी घेऊन जी महासभा केली आणि त्यामध्ये हा घरपट्टी वाढीचा जो निर्णय केला तो असंविधानिक आहे। हजारो हरकती आलेल्या आहेत, पण अनेक लोक असे आहेत की ज्यांना हरकती घेणं शक्य नाही, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही। नमस्कार। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेनं अवाजवी घरपट्टी वाढ केलेली आहे आणि या करवाढी विरोधात सांगलीतील अनेक सामाजिक संघटना, पक्ष यांनी या करवाढीला विरोध केलेला आहे। आज सांगलीमधील अनेक सामाजिक संघटना, पक्ष आणि व्यापारी यांच्या वतीनं या करवाढीला विरोध करण्यात आलेला आहे। या निमित्तानं बालाजी चौकामध्ये निदर्शनं करण्यात आली। आपल्याबरोबर सध्या या संदर्भात बोलण्यासाठी भाजपा किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत पैलवान पृथ्वीराज भैया पवार। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। महानगरपालिकेनं जो करवाढ केलेली आहे ती मुळात असंविधानिक आहे। कारण आयुक्त साहेब हे प्रशासक आहेत, ते प्रशासन होऊ शकतात, ते काही प्रमाणात स्थायी समितीचे अधिकार वापरू शकतात, पण महासभा हा जो विषय आहे हा लोकनियुक्त नगरसेवक आणि त्याचे पीठासीन अधिकारी म्हणजे महापौर हे लोकनियुक्त असले पाहिजेत आणि त्यांनी घेतलेली महासभा हीच संविधानिक असू शकते। आयुक्त साहेबांनी काही प्रशासनातले अधिकारी घेऊन जी महासभा केली आणि त्यामध्ये हा घरपट्टी वाढीचा जो निर्णय केला तो असंविधानिक आहे, तो नागरिकांना न परवडणारा आहे, न सोसणारा आहे, तो आम्हाला मान्य नाही। त्यामुळे नागरिकांच्या मध्ये प्रचंड असंतोष आहे। नागरिक आता थांबायला तयार नाही आहेत। आज खऱ्या अर्थानं या रस्त्यावरच्या आंदोलनाला बालाजी चौकातून सुरुवात झालेली आहे। उद्या सांगलीतल्या 5 प्रमुख चौकांमध्ये आंदोलन होणार आहे। सांगलीच्या शास्त्री चौकामध्ये, हिराबाग कॉर्नर, विश्रामबागचं गणपती मंदिर, स्फूर्ती चौक आणि सांगलीच्या मारुती चौकामध्ये उद्या आंदोलन नागरिकांच्या मार्फत होणार आहे। यामध्ये सर्वसामान्य नागरिक, कष्टकऱ्यांच्या सर्व संघटना, व्यापाऱ्यांच्या संघटना, सामाजिक संघटना आणि सर्वच पक्षातील लोक यामध्ये सामील होतील। एकंदरीत नागरिकांना हा जो करवाढ आहे हा अनेक पटीनं चुकीचा असल्याने त्यांना हरकती घ्यायची मुभा दिलेली आहे। पण ज्याप्रमाणे महासभेमध्ये कायद्याच्या कसोटीवर बॉम्बे म्युनिसिपल ऍक्टच्या कलमांच्या अनुषंगानं जे महासभेमध्ये त्या या घरपट्टीच्या नियमांचा किंवा कर आकारणीचा खीस पाडला जाईल त्या पद्धतीनं सुनावणीमध्ये त्याचा उहापोह होणार नाही। त्यामुळं जी सुनावणी अधिकारी घेणार आहेत आणि त्याच्यावर निर्णय अधिकारीच करणार आहेत त्या सुनावणीमध्ये नागरिकांना म्हणावा तसा न्याय मिळेल असं वाटत नाही। त्यामुळे आमच्या सर्वांची एकच मागणी आहे की सरसकट ही कर जे आहे हा रद्द झाला पाहिजे आणि इलेक्शन झाल्यानंतर ज्यावेळेला लोकनियुक्त महासभा होईल त्या महासभेसमोर प्रशासनाने हा प्रस्ताव आणावा, तिथं कायद्याच्या कसोटीवरती या करावरती खीस पाडला जाईल, त्याचा सर्वांगीण विचार केला जाईल आणि ती महासभा जो निर्णय घेईल त्यासाठी लोकांची सकारात्मकता आहे। आता ज्या हरकती घेतल्या जात आहेत लोकांच्याकडून, त्याला मुदत दिलेली होती, त्या मुदत वाढीसाठी काय उपाययोजना कराव्या? मुळात आयुक्तांनी जी किंवा प्रशासनाने जी मुदत दिलेली आहे हरकती घेण्यासाठी त्यामध्ये हजारो हरकती आलेल्या आहेत, पण अनेक लोक असे आहेत की ज्यांना हरकती घेणं शक्य नाही, त्यांना कायद्याचं ज्ञान नाही। कित्येक वृद्ध लोक आहेत, त्यांना तिथपर्यंत जाणं शक्य नाही। त्यामुळे अनेक लोक वंचित राहिलेले आहेत, वंचित राहणार आहेत। तर ही मुदत वाढीसाठी आम्ही प्रयत्न करू, पण मुळात ही सुनावणीच आम्हाला मान्य नाही। कारण नोटीस काढणारं ही प्रशासन, आमच्या हरकती घेणारी प्रशासन आणि त्याच्यावर निर्णय करणारी प्रशासन, त्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल असं वाटत नाही। त्यामुळं हा जो निर्णय आहे तो महासभेमध्ये व्हावा, लोकनियुक्त नगरसेवकांनी आणि पीठासीन अधिकाऱ्यांनी निर्णय घ्यावा, याच्यावरती आम्ही ठाम आहे। सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये सध्या प्रशासन आहे आणि या प्रशासनाने घेतलेला निर्णय हा असंविधानिक आहे। कारण तो महापौर असतील, त्याच्यानंतर प्रत्येक प्रभागाचे नगरसेवक असतील, ते ज्यावेळी या निवडणुकीनंतर महानगरपालिकेमध्ये येतील आणि त्यानंतर होणाऱ्या महासभेमध्ये हा निर्णय घेण्यात यावा आणि त्यानंतर त्या संदर्भातली उपाययोजना करण्यात यावी। आणि जोपर्यंत निवडणूक होत नाही आणि या महानगरपालिकेमध्ये महापौर त्याचबरोबर नगरसेवक नियुक्त होऊन येत नाहीत, तोपर्यंत ही करवाढ रोखण्यात यावी असा निर्णय या निमित्ताने घेतलेला आहे। त्यासाठी उद्या सांगलीतील प्रमुख 5 चौकांमध्ये या सर्व व्यापारी संघटना आणि राजकीय तसंच इतर संघटनांच्या वतीनं आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशाराही पैलवान पृथ्वीराज पवार यांनी या निमित्ताने दिलाय। मोहन राजमाने, नवराष्ट्र न्यूज साठी, सांगली।